मूळ तक्रार मला 2021ला कळालं। मी साजिद हाशमी इंजिनियर, नगर परिषदमध्ये माझं ऑफिस आहे। हाशमी इंजिनियर म्हणून मी 30 वर्षांनं काम करतो। 2021ला 2/8/2021ला मी सय्यद साहेबाकडून एक प्लॉट घेतलो, ह्या 280/7/1 म्हणून। मी जेव्हा तलाठीकडे गेलो तर तलाठीनं मला त्यावेळेस बोललं की सय्यद साहेबांनी 2016 पर्यंत 280/7/1चे बैनामे केलेले आहेत, त्याच्यात जागाच नाही शिल्लक, मग तुम्हाला कसं का दिले? तर मी त्याच्यात खोल स्टडी केलं, तेव्हा माहीत झालं की सय्यद साहेबांनी 280/7/1 ही जमीन 2015ला याने केलेली। नाव काय त्या मूळ मालकाचं? मूळ मालक सय्यद अली सय्यद हमीदनं, हे त्यांची जमीन 280/7/1 2015ला याने केले। त्या यानेमध्ये स्पष्ट दाखवलेला आहे, नकाशा आहे, आणि त्याच्यात बी एक प्लॉट नंबर, पूर्ण जमिनीचा प्लॉट नंबर 1 दाखवून याने केले, आणि 2016 पर्यंत त्याचे भूखंड पाडून बैनामे केले। हे एक चूक आहे, करता येईना। प्लॉट नंबर 1 जेव्हा आहे, आता एक समजा मोठं प्लॉट आहे तर रजिस्ट्रार मॅडम त्याचे तुकडे करून बैनामे करणार गेल्यात, पण 2016ला हे यानेचं त्याचं हे यानेचं नकाशा, हे बघा, हे पूर्ण भूखंड 1 नंबर 1 पाडून याने केले, आणि त्याचे भूखंड पाडून 19 प्लॉटचे बैनामे केले। हे इल्लीगल पहिला। आणि 2016 पर्यंत 280/7/1 जमिनीत त्यांची 1 इंच शिल्लक जागा नाही, तरी बी त्यांनी 2021ला ह्या रोडच्या उत्तरेकडील भाग त्यांचं 280/1 आहे, तर ते 280/1 जमीन दाखवून त्याला कागद 280/7/1चे लावून ते 2021ला त्याचे 29 भूखंड पाडून त्याचे हे गुंटेवारी केले। तर ते गुंटेवारी त्यांची 280/7/1 जे 30 गुंठे आहे त्याचं तर बैनामे झाले, ते शिल्लक नाही। आता ही जमीन 280/1 जे आहे ते त्यांची 32 गुंठे आहे, पण 52 गुंठेचे गुंटेवारी झाल्यात। नगर परिषदने 52 गुंठेचे गुंटेवारी दिल्यात। हे त्याचा नकाशा, हे नकाशा त्याचा, म्हणजे प्रत्यक्षामध्ये जमीन तेवढी शिल्लक नसताना हे केलेलं आहे, आणि ह्याच्यात नगर परिषदचे लोक सामील आहेत। 2021ला जे होते ते CO साहेब, ते नगर परिषद सदस्याच्या मार्फत त्यांनी करून दिले 2021ला। त्यानंतर हे त्याचे त्या गुंटेवारी आधारे 7 बैनामे झाले, त्याच्यातून माझा एक प्लॉट आहे, ते 7 बैनामे झाले। ते 7 बैनाम्याला ह्यांनी नगर परिषदचे कर्मचारी 2023ला मार्च 2023ला काझी इंजिनियर म्हणून होते, नगर अभियंता, त्यांनी ह्यांच्याकडून पैसे घेऊन सय्यद साहेबाकडून गुंटेवारीत अफरातफर केले, खाडाखोड केले। गुंटेवारीमध्ये सर्वे नंबर जे आहे लिहिलेलं 280/7/1 त्याला राऊंड करून त्याच्या बाजूला 280/1 लिहून ह्यांना कागदे करून दिल्यात गुंटेवारी, आणि त्या गुंटेवारीवर नंतर 8 बैनामे केल्यात ह्यांनी। 5 बैनामे पहिले झाले, ते खाडाखोड करता येईना गुंटेवारीमध्ये, याने आणि गुंटेवारी एकदा झालं त्याच्यात एक विलांटीसुद्धा खाडाखोड करता येईना, पण त्या इंजिनियरने आपल्या स्वाक्षरीनं खाडाखोड करून ह्यांना दिलं, त्याच्यावरून 5 बैनामे झाले। त्यानंतर गेल्या वर्षी 8/2023ला मी नगर परिषदला अर्ज दिलो की असं हे मॅटर चाललंय, तर त्या मॅटरला रोक करावं आणि हे इन्क्वायरी करावं। तर नगर रजिस्ट्रार ऑफिसला एक लेटर दिलं की असं ह्या प्रकरणात 280/7/1 आणि 280/1 या प्रकरणात चौकशी चालली आहे, आणि सय्यद साहेबाचा अर्ज आहे, सय्यद अली यांचं, हे चौकशी होईपर्यंत तुम्ही बैनामे करू नका। 2023ला नगर परिषदनं लेटर दिलं रजिस्ट्रारला। नंतर गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या महिन्यात सय्यद अली सय्यद हमीद यांनी काही कर्मचारी नगर परिषदचे धरून, जे भोला आणि शिवशेट्टे, भोला OS आहे, शिवशेट्टे नगर रचनाकार, ह्यांना धरून एक लेटर, बोगस लेटर काढले, त्याची काही आवश्यकता नव्हती। कोण विचारले ह्यांना
की तू इथं हे इन्क्वायरी ते झाली का नाही, कोणी बी विचारलं नाही, कोणी अर्ज दिलं नाही. ह्यांनी एक लेटर तयार केले की असं असं रजिस्ट्रार ऑफिसला की असं असं आम्ही 8/2023 तुम्हाला लेटर दिलतो की इन्क्वायरी चालली आणि इन्क्वायरी झाली, बस एवढंच लेटर. ते लेटर शिवशेट्टे घेऊन रजिस्ट्रार मॅडमकडे गेलं. रजिस्ट्रार मॅडमला बोलले ह्याच्यात स्पष्ट लिहून आणा नगर परिषदचे सर्वे नंबरचे बैनामे करण्यास काही हरकत नाही, लिहिल्याशिवाय आम्ही बैनामा करू. शिवशेट्टे बाहेर जाऊन त्याच्यावर एक ओळी वाढून आणून त्याच्यावरून 3 बैनामे केले. त्याच्यातून एक बैनामा शिवशेट्ट्याच्या काकाच्या मुलाच्या नावानं आहे, संजय अक्षय शिवशेट्टे यांच्या नावानं बैनामे केलेले आहेत. त्यांनी घेतलेलं आहे आणि 3 बैनामे केले. मी बैनाम्याच्या वरून हे लेटरचा झेरॉक्स घेतलो आणि नगर परिषदला माहिती अधिकाऱ्याखाली हे लेटर नंबर घालून अर्ज दिलो की माहिती अधिकाऱ्याखाली मला हे लेटर द्या. त्यांनी जेव्हा लेटर दिले त्या मूळ लेटरमध्ये ते एक ओळी नाही की नगर परिषद या कार्यालयाची या सर्वे नंबरची बैनाम्या करण्यास हरकत नाही, ही ओळी त्याच्यात मूळ लेटरमध्ये नाही. हे डुप्लिकेट लेटरकडून 3 बैनामे केलेले आहेत. तर मी मॅडमला बोललो, हे बघा मॅडम दोन्ही लेटर हे तफावत झालेला आहे, ह्याच्यावर कारवाई करा. मॅडम म्हणतात आम्हाला काय माहीत नाही, ते नगर परिषदच्या लेटरमध्ये केलेलं आहे, ते नाही करावं. मी CO साहेबाला भेटलो, आपले सुंदर CO साहेब, त्यांना भेटलो तर 2दा मला हाकलून दिल्यात ऑफिसमधून. मला वेळ नाही, जा इथून म्हणतात. ह्यांना वेळ नाही का करलाल्यात ह्यांनी? हे असेच धंदे करलाल्यात ना, पैसे घेऊन खोटे सगळे करायचं. तुमचे कर्मचारी, माझे कर्मचारी करत नाही. अरे हे मग हे पुरावा कशाचा आहे? कोण केलेला आहे? मी केलेला आहे, हे तुमच्याच ऑफिसचा आहे ना. तर त्याच्यावर विरुद्ध कारवाई कोण करायचं? मी करायचं का तुम्ही करायचं? त्यांनीच करायचं ना. तर त्यांनी ऐकायला बी तयार नाहीत. 2दा मला हाकलून दिल्यात. मी बी इंजिनियर आहो, ऑफिसमधून हाकलून देतात, जा इथून म्हणतात. हे बोलण्याची पद्धत राहते ह्यांची. सुंदर साहेबानं हाकलून दिले मला ऑफिसमधून, मला वेळ नाही, जा इथून म्हण. आता काय नेमकी मागणी आहे? माझी मागणी त्यांच्या विरुद्ध कारवाई करा, जे आहेत केलेलं, ज्यांनी फ्रॉड केले त्यांचे. हां, जे केलेले आहेत. सय्यद हमीद जे आहे मूळ मालक, त्याच्या विरुद्ध करायचं आणि ह्यांचे कर्मचारी जे सामील आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाई करा. काझीनं डुप्लिकेट केलं आहे. ह्यांचे हे कर्मचारी आत्ता जे आहेत त्यांनी ते डुप्लिकेट कागद तयार करून बैनामे करून घेतल्यात. तर हे ह्यांच्या विरुद्ध कारवाई व्हायला पाहिजे ना. नसता मी खोटं बोलतो, माझ्या विरुद्ध करा. मी एवढं जेव्हा बोलला तुम्हाला चोर म्हणला मी, तर माझ्या विरुद्ध करा ना. तुम्ही चोर नाहीत तर. नसता तुम्ही चोर आहात तर तुमचे जे कर्मचारी आहेत त्यांना करा ना, त्यांच्या विरुद्ध जे केलेले. हे करायला नको का? ऑफिस आहे हे, सरकारी ऑफिस आहे, ह्याला करायला पाहिजे ना.